मित्रांनो, मी किरण. मी आत्ता आहे आपल्या प्लॉट नंबर 6 मध्ये, जसं की तुम्ही बघताय. आणि या प्लॉटला आता लागवडीपासून बरोबर 1 महिना झालेला आहे. 1 महिन्यामध्ये आपण याच्या 4 ड्रेंचिंग केलेत, 4 स्प्रेज केलेत आणि महिलांकडून गवत काढून घेतलेलं आहे, जसं की तुम्ही बघताय. 1 महिन्यामध्ये जी काही या प्लॉटचं आपल्याला डेव्हलपमेंट दिसते ती खूप सुंदर आणि सुरेख दिसते. तर आता आपण याला पहिला बेसोड डोस करतोय. यावर्षी आपण थोडं वेगळं नियोजन करतोय बेसोड डोसचं. पहिल्या ही बघा, ही जी 2 रोपं आहे, या 2 रोपांच्या मध्ये आपण बेसोड डोस बरोबर ड्रिपच्या लाईनमध्ये टाकून घेतोय. आणि त्याच्यानंतर हा जो पंजा आहे, या पंजाच्या सहाय्याने आपण याला माती आड करण्याचं काम करतोय. सोपी आणि साधी प्रोसिजर आहे आणि याचे रिझल्ट्स आपल्याला चांगलेच भेटतील. आता थंडी सुरू होते आणि भरपूर शेतकऱ्यांना व्हायरस ची भीती आहे. तर आपल्याला जे काही प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायचे आहेत किंवा काळजी घ्यायची आहे. व्हायरस आल्यानंतर जास्त काही करू शकत नाही आपण, पण येऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टी करू शकतो. जसं की प्लॉटमध्ये जास्त गवत होऊन द्यायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला रेग्युलर पेस्टचं मॅनेजमेंट करायचं आहे. अधिक पाण्याचं देखील मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. खूप पाणी सोडू नका. जेवढं गरजेचं आहे तेवढं सोडा. जास्त दुपारी झाड आपल्याला सुकलेलं दिसतंय म्हणून पाणी सोडायचं असं काही करू नका. 4 ते 5 दिवसाच्या आत तर पाणी देऊच नका. बाकी प्लॉटचे डेव्हलपमेंट खूपच सुंदर आणि सुरेख आहे. ज्या पण शेतकऱ्यांना केळीबद्दल गायडन्स पण लागतोय, ऑनलाईन कन्सल्टन्सी लागते, प्लॉटसाठी प्रॉब्लेम येतोय किंवा तुम्हाला प्लॉटचे सपोर्ट सिस्टम राबवायचे आहे, ते कॉन्टॅक्ट साधू शकतात. बाकी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद.